श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त। या दिवशी आपण जे काही कर्म करत असतो तर ते अक्षय राहते। आपण जर चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला चांगले असे अक्षय फळ प्राप्त होते जे कधीही संपत नाही। अक्षय पुण्यप्राप्ती आपल्याला होत असते। परंतु जर या दिवशी आपण काही चुका केल्या तर त्याचे जे दोष निर्माण होतात तर ते सुद्धा कधीही न संपणारे असतात। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तसेच धनप्राप्तीसाठी तुम्ही उपाय या दिवशी करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच आपल्या घरामधील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, घरामध्ये पैसा यावा यासाठी तुम्ही काही उपाय हे करू शकता। आणि त्यापैकीच एक उपाय म्हणजे तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये एक वस्तू आवर्जून ठेवू शकता। तसेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा एक वस्तू ठेवू शकता। याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। चला तर मग अगोदर हे पाहूया की आपल्याला देवघरामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे। तुम्ही उद्या सकाळी तुमची देवपूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल कापड घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 5 कवड्या घ्यायच्या आहेत, 5 हळकुंड घ्यायचे आहेत। कवड्या ह्या पिवळ्या असाव्यात आणि जरी तुम्हाला यातील एखादं साहित्य मिळालं नाही तरी चालेल तर 5 कवड्या घ्या, 5 हळकुंड, 5 सुपारी घ्यायच्या आहेत, 5 वेलची घ्यायची आहेत, 5 लवंगा घ्यायच्या आहेत। साहित्य घेताना तुटलेलं फुटलेलं अर्धवट असं साहित्य नसावं। आणि यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यासमोर हे लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे। हे सर्व करताना दिवा प्रज्वलित असावा याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवासुद्धा लावू शकता, कारण तुपाचा दिवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तसेच दिवा प्रज्वलित असावा, स्वतःला बसायला आसन घ्यायचं, स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं। यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर सांगितलेलं साहित्य घेऊन बसायचं आहे। यानंतर हे लाल कापड माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवल्यावर हे सर्व साहित्य आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे। माता लक्ष्मीचं स्मरण करत हे साहित्य त्या कपड्यावरती ठेवायचं आहे। आणि या कपड्याची आपल्याला एक पुरचुंडी बांधायची आहे, म्हणजे एक पोटली तयार करायची आहे। आणि यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला श्री सूक्तमचं 11 वेळेला पठण करायचं आहे। श्री सूक्तमचं 11 वेळेला पठण करा। 11 वेळेला शक्य नसेल 1 वेळेला पठण करा। तसेच विष्णू सहस्रनाम तर हे सुद्धा आपल्याला 1 वेळेला म्हणायचं आहे। यासोबत तुम्ही 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणू शकता। आणि यानंतर ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायची आहे। यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, हात जोडायचे आहेत आणि तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की माझ्याकडे माता लक्ष्मीच्या कृपेने खूप पैसा आहे। म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत की खूप आपल्या घरामध्ये पैसा येत आहे, घरामध्ये आपल्या कोणतीही आर्थिक समस्या नाही। तर असं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिनं तिचं कायमस्वरूपी वास्तव्य आपल्या घरामध्ये करावं। आणि यानंतर ही जी पोटली आहे तर तिला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे। आणि दिवसभर ही पोटली अशीच माता लक्ष्मीच्या चरणाजवळ राहू द्यायची आहे। आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे कराल त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, ही पोटली उचलायची आहे आणि तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे हा धनप्राप्तीचा अतिशय खास उपाय तुम्ही करू शकता। तसेच तुम्हाला जर सर्व वस्तू मिळाल्या नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि लाल कपड्यामध्ये त्या 11 लवंगा बांधून मी जी सेवा सांगितलेली आहे, म्हणजे आपल्याला श्री सूक्तम म्हणायचं आहे, विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे, तर ही सर्व सेवा करून तुम्हाला असंच ही 11 लवंगांची पुरचुंडी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर 2 पैकी कोणत्याही एका साहित्याचा वापर करून तुम्ही हा उपाय करू शकता। आता पाहूया की आपल्याला आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे। आणि हे जे उपाय आहेत
तर ते स्त्री करू शकतात, पुरुषसुद्धा करू शकतात. तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे उपाय करू शकता. आता आपल्याला जी पर्स पॉकेटमध्ये वस्तू ठेवायची आहे त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला 2 वेलची लागणार आहेत आणि 1 कापूर लागणार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये लाल रंगाचं कॉटनचं नवीन कापड आपल्याला अंतरायचं आहे. छोटासा तुकडा असला तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर 2 वेलची आणि 1 कापूर जे आपण घेतलेला आहे तर ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि तुम्हाला 108 वेळेला नवार्णव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, तर हा म्हणायचा आहे 108 वेळेला. 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि यानंतर आपली जी इच्छा आहे म्हणजे पैसा यावा, इन्कम वाढावे, इन्कम सोर्स वाढावेत, घरामध्ये पैसा कमी पडू नये, अशी जी पैशासंबंधीची इच्छा आहे तर ती बोलायची आहे माता लक्ष्मीचं आणि विष्णूंचं स्मरण करायचं आहे. आणि ही वेलची आणि कापूर त्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर हे कापड आपल्याला व्यवस्थित गुंडाळायचं आहे. म्हणजे या कापडामध्ये ह्या वेलची आणि कापूर व्यवस्थित गुंडाळायचा आहे. आणि आपल्याला त्यावरून रक्षासूत्राचा धागा जो असतो तर तो गुंडाळायचा आहे. आणि यानंतर हे गुंडाळलेलं कापड आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तसंच ठेवून द्यायचं आहे. संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तर त्यावेळेला देवघरामध्ये दिवा वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपण 2 वेलच्या आणि कापूर गुंडाळून जे कापड ठेवलेलं आहे तर हे जे कापड आहे तर ते उचलायचं आहे. आणि आपलं जे पर्स असेल किंवा पॉकेट असेल तर त्यामध्ये एका बाजूला ठेवायचं आहे. अशा बाजूला ठेवा की ज्या ठिकाणी आपला सारखा हात लागणार नाही. म्हणजे आपण नॉनव्हेज खात असतो किंवा पिरियडमध्ये आपला हात लागणार नाही, तर अशा प्रकारे आपल्याला एका बाजूला ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला पर्स पॉकेटमध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये पैसे ठेवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. या उपायासाठी तुम्ही लाल कापडाऐवजी लाल रंगाचा कागद सुद्धा वापरू शकता. आणि ह्या ज्या गोष्टी आपण ठेवत असतो तर वर्षभर तुम्ही त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेला तुम्ही त्या विसर्जित करू शकता. तर अतिशय साधे सोपे उपाय आहेत. गुपचूपपणे कोणालाही न सांगता आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत.